बाबा आता नवरदेवाला गंध लावा. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्वा स्वस्ति न पुष्पा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्योरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. गुरुजी हो मी काय म्हणते मुंडावळ्या लागतील ना आहेर करताना. हो, वरदक्षिणेबरोबर मुंडावळ्याही लागतात. आणायला सांगा. निलिमा जा आतून मुंडावळ्या आणि घेऊन ये. आता बाबा तुम्ही नवऱ्या मुलाचे पाय धुवायचे. थांबा. समर अरे विधी असे मध्येच का थांबवतोय. असं करू नये. कसं आहे नवऱ्या मुलाचा मान असतो हा. हा विधी झाल्याशिवाय सीमांत पूजन पूर्ण होणार नाही. हो की नाही गुरुजी. हो हो, हा विधी करावाच लागेल. माफ करा गुरुजी, पण मी हा विधी नाही करून घेणार. जावई बापू असं करू नका. हा विधी पूर्ण होऊ द्या. आमचं काही चुकलंय का? नाही बाबा, तुम्ही कशाला हात जोडताय? तुमचं काहीही चुकलं नाहीये. पण मला हा विधी नाही करता येणार. पण का? कारण तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात बाबा. तुमच्याकडनं मी पाय कसे धुवून घेऊ? आणि तुमच्याकडनं काय, मी कधीच कोणाकडनंच माझे पाय धुवून घेणार नाही. माफ करा गुरुजी, मी हा विधी नाही करू शकत. पण जावई बापू ही रीत आहे. लहानांनी मोठ्यांच्या पाया पडावं ही रीत आहे बाबा. मोठ्यांनी लहानांचे पाय धुवावे ही रीत नाहीये. पण जावई आहात बाबा, जावई जरी असलो तरी तुमच्यापेक्षा लहानच आहे ना मी. तुम्ही पाय धुणे इतपत मोठा नाही झालोय मी अजून. त्यामुळे मी तुमच्या पाया पडणार आहे. तुम्ही माझे पाय धुवायचे नाही. असू दे असू दे. तुमच्यासारखा जावई आम्हाला लाभला की आमचं भाग्य आहे समर साहेब. खूप छान संस्कार आहेत तुमचे. पिंट्या खूप चांगली गोष्ट केलीस तू. म्हणजे काही रीती आता जुन्या झाल्या म्हणून ते बदलायला काही हरकत नाहीये रे. हो ना. अजिबात माझं कौतुक करण्यासारखं मी काही केलं नाहीये. तूच मला शिकवलंस ना की मोठ्यांचा मान राखायचा. तेच तर करतोय मी. या इथे विधी पूर्ण झालेला आहे. आता दुसऱ्या मुलाला बोलवा. मल्लिका कुठे निघालीस? विधी सुरू आहेत ना. ते नाही म्हणजे इथेच आले. ते सीमांत पूजन आहे ना रोहनचं. मग आता तुम्ही वधूचे भाऊ म्हणून वराचं पूजन करूया. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्ध सर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. आता वराला गंध लावायचा आहे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्ध सर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. तुम्ही पाय तामाने थांबा ठेवायचे. थांबा. मला त्याआधी तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. काय? सर मगाशी तुम्ही माझ्या बाबांकडनं पाय नाही धुवून घेतले कारण ते तुमच्यापेक्षा मोठे आहेत. सर मग मी सुद्धा मला तसेच मोठे आहात ना. आय एम सॉरी, पण मी तुमच्याकडून पाय नाही धुवून घेऊ शकत. या इथे सीमांत पूजनाचा विधी संपूर्ण झाला आहे. आता पुढचा विधी करूया. काय झालं? काय झालं? बाई काय झालं? हो गरम पाणी तांब्यात कोणी ठेवलं? वाफा येतात. हा काय वेडेपणा आहे. म्हणजे इथे गरम पाणी कोणी आणलं? मल्लिका बरी आहेस ना तू? काकू काय आणायचं म्हणून वगैरे? नाही. अच्छा चल. ये. तुझ्यामुळे. मी काय केलं?
मम्मा अगं एक विधी झाला अजून आणि तिथे गौरीवर पूजन सुद्धा झालं. तसंच आता लग्न सुद्धा होईल. एवढ्या मोठ्या फंक्शन मध्ये आपल्याला जे हवं होतं आपण ते काहीही करू शकलेलो नाही मॉम. बॉस डोकं नका खाऊ माझं आता. मम्मा अगं लग्नाची वेळ आली सुद्धा. म्हणजे आता अधीरा लग्न करू त्यांच्या घरी जाईल आणि स्वानंदी आपल्या घरी येईल सून म्हणून. मम्मा इमॅजिन कर, ती स्वानंदी आपल्या डोक्यावर येऊन बसेल. नाही असं काही होणार नाही. आता वेळ आली आहे हुकमाचा एक्का बाहेर काढायची. अहो किती उशीर केला तुम्ही. आम्हाला तर वाटलं आता लग्न लागल्यावरच येत आहे की काय. सॉरी ट्रेन लेट झाली ना माझी. ट्रेन? अहो फ्लाईटचं तिकीट घ्यायचं ना यांच्याकडून. असं कसं सांगणार? मल्लिका मॅडम आमच्या जुन्या ग्राहक, त्यांनी सांगितलं आजच्या दिवशी गोव्याला निघून या. मी बाकी सगळी कामं सोडून आलो. बरं बरं, बांगड्या आणल्यात ना? हो हो. ह्या काय? मल्लिकाताईंशी बोलणं झालं की मग आपण जाऊया. हो चालेल. तसं पण त्यांच्याशी घरोबा आहे आमचा. आम्हाला सवय आहे या सगळ्याची. त्यामुळे तुम्ही फक्त सांगा काम कधी करायचं ते. मल्लिकाताईंनी सांगितलंय आधीही नाही आणि नंतरही नाही, काम ठरलेल्या वेळेलाच झालं पाहिजे. नाही पण मुहूर्त कधीच आहे? आपण ठरवू तेव्हा. म्हणजे आपण काम करू तोच मुहूर्त. आपणच मुहूर्त ठरवायचा आणि आपणच शुभ कार्य करून टाकायचं. ठीक आहे. या ना. किती सुंदर दिसतेस ग तू. म्हणजे माझ्या मनात माझ्या नाचुनीची जशी छबी होती ना अगदी तशीच दिसतेस तू. दृष्टी नको लागायला कोणाची. मी जरा 2 मिनिटात जाऊन येते. विधींची तयारी कितपत झाली आहे बघते. हा आले. तुझ्या आधीच्या 2 पिढ्यांमधल्या सवाष्णींनी मिरवलेल्या बांगड्या आहेत या. राजवाडे घराण्याची शान आहे ही. जोपर्यंत ह्या बांगड्या हातात आहेत ना तोपर्यंत आमच्या घराण्याचा वंश वाढत जाणार आणि आमच्या घराण्याची भरभराट होत जाणार अशी श्रद्धा आहे आमची. इतकी वर्ष मी सांभाळल्या. आता या बांगड्या आणि राजवाड्यांचं घर सांभाळणं ही तुझी जबाबदारी आहे बाळा. आजी खूप मोठी जबाबदारी टाकताय तुम्ही माझ्यावर. मला नाही पिलवली तर? अगं न पिलवायला काय झालं? तू उत्तम संसार करशील अशी खात्री आहे माझी. मी आहे ना. काही असेल ना तर तू माझ्याशी बोल. हे कसलं दडपण नको घेऊस. नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भाव. विधींची तयारी झाली आजी. तुम्हाला खाली बोलवलंय आणि समर सर रेडी आहेत की नाही मी जरा बघून येते. हो. हा? ये लवकर. मी पण येते. हं? आलेच. नंतर एक पोरगी आली एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.